नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. पुन्हा एकदा मी माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. दुपारचे 12 वाजले. गरम भरपूर होते, पाऊस तर नाही आहे गावी. आणि आता आपण चाललो आहोत थोडे म्हणजे 2 आठवड्यानंतर आपल्या कोकणातील प्रत्येक घरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. त्यासाठी गणपतीचा जो कारखाना असतो म्हणजे जिथे गणपतीचा सजवलं जातं, मूर्ती तयार केली जाते. यात आपण बघण्यासाठी जाणार आहोत. त्यासाठीच आपण निघालो आहे. तुम्हाला मी कारखान्यात जातो दाखवतो व्हिडिओ कसे गणपती बनवले जातात, कसं त्याला हे केलं जातं, रंगरंगोटी केली जाते. त्याची आपण गणपती बघायला निघालो आहे. तर माझ्याबरोबर आहे अमित. त्याला आज जॉबला सुट्टी आहे आणि त्याच्याबरोबर ही त्याची छोटी मुलगी. बाबू तुझं नाव काय? आरवी. आरवी कुठे चाललीस तू? कुठे चालली आहे? गणपती बघायला. गणपती बघायला आपण. फायनली आला गणपती गणपती शाळेत.
रानात कुठलं? गणपती बघून आलोय आपण. भरपूरसं असं गणपतीचं काम करायचं बाकी आहे, म्हणजे रंगरंगोटी वगैरे finishing. तरी पण अजून 15 दिवस आहेत, त्यामुळे ते काम होऊन जाईल. ठीक आहे, गावी वातावरण शांत आहे, एक नंबर. जाऊया आपल्या नेमक्या जागेवर. हाच जागा आहे. विहिरीवर जाण्याची रस्ता एकदम पूर्ण हिरवागार झालेला आहे. खाली निघालं. पूर्ण दगड आहे. या वाटेने कोण पाणी भरत नाही विहिरीचं, पूर्ण नळाचं पाणी. कोणी नाही, मी ठणठणीत पडले. एकांत विहीर. गणपती बघितले, आता आपण विहिरीवर आलो आणि नंतर आता आपण जाऊया घरी. खूप गरम होत आहे. आमच्या मुलांना विचारलं तर सांगतायत दादा 4 दिवस पाऊस नाही, त्यामुळे भरपूरच गरम व्हायला लागलंय. गरम फूचूक पडतंय काहीतरीच. संध्याकाळी पाऊस पडेल असं वाटत पण नाहीये. ठीक आहे, चला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.